नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। श्री शके 1576 तारण नाम संवत्सरी। एका जनार्दने अत्यादरी गीता ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने आपण श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओळीचा पहिल्या अध्यायापासून तर 18व्या अध्यायापर्यंत यथामती यथावकाश आपल्या अल्पबुद्धीनं चिंतन करण्याचा प्रयत्न केला आणि या ग्रंथाची परिसमाप्ती झाल्यानंतर आता आज फार महत्त्वाचा एक पर्वकाळ आलेला आहे। या पर्वकाळामध्ये शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराजांनी ग्रंथसम्राज्ञी श्री भगवती ज्ञानेश्वरीचं परिष्करण केलं, अर्थात संशोधन केलं किंवा ज्ञानेश्वरीची शुद्धता केली आणि तोच आजचा असणारा पर्वकाळ आहे। त्या पर्वकाळाला अनुसरून योगायोग ज्या 5 ओव्या नाथ महाराजांनी प्रगट केल्या त्याच ओव्याचं आपल्याला चिंतन आज करायचं आहे। वास्तविक ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं विवेचन करणं किंवा त्या ओव्यांचा अर्थ प्रगट करणं हे कार्य त्यांच्या कृपेशिवाय काही होऊ शकत नाही। आपली मतीही अल्प आहे, शक्तीही अल्प आहे आणि ज्ञानोबारायांच्या असणाऱ्या काव्य प्रतिभेचा आपण आपल्या बुद्धीने सखोल चिंतन करून थांग लागणं हे आपल्याला काही शक्य नाही। पण जसं मग ज्ञानोबाराय म्हणतात की राजहंसाचे चालणे भोवतळी झाली या शहाणे, तरी आनिके काय कोणे चालावेचिना। ज्याप्रमाणे राजहंसाची चाल ऐटदार असते, त्याचं चालणं सगळ्या पृथ्वीवर शहाणं ठरलं आहे, मग इतर कोणी चालूच नये का, आपापल्या पद्धतीनं चाललं पाहिजे। तसं भगवद्गीतेचं व्याख्यान अनेक महापुरुषांनी केलं आहे किंवा ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं विवेचन सर्वांनीच केलेलं आहे, मग आपण करूच नये का। जशी ज्ञानोबाराय आपल्याला प्रतिभा शक्ती संपन्नता देतील तशा पद्धतीनं आपण ते चिंतन करावं आणि आपल्याच असणाऱ्या अल्पमतीप्रमाणे तो एक प्रयत्न करण्याचा आपण प्रयत्न केला। अर्थात आपण कालपर्यंत कलशाध्याय एकाध्यायी असणारी गीता किंवा 18वा अध्याय त्याचं चिंतन आपण सांगतेपर्यंत केलेलं आहे। आता ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या निर्मितीचा काल शक प्रगट करतात। शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरी। सच्चिदानंद बाबा आदरी लेखको झाला। शालिवाहन शके 1212 या काळामध्ये विश्वमौली ज्ञानोबारायांनी नेवासा नावाचं एक ठिकाण या क्षेत्रामध्ये भगवद्गीता नावाच्या ग्रंथावर व्याख्यान केलं, ज्याला आपण टीका असं म्हणतो। सच्चिदानंद बाबांना जिवंत करून ज्ञानोबाराय ते सच्चिदानंद बाबा हे ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचे लेखक झाले। हा प्रसंग आपल्याला माहिती। आता जेव्हा ज्ञानोबाराय समाधीस्थ झाले, शालिवाहन शके 1218 अर्थात ज्ञानेश्वरीची निर्मिती झाल्यानंतर 6 वर्षांनी ज्ञानोबाराय समाधीस्थ झाले। बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ। आणि मग ज्ञानोबाराय समाधीस्थ झाले तर याचा दुसराही करता असा होतो की महाराष्ट्रावरचा असणारा आशीर्वाद किंवा वरद हस्त समाधीस्थ झाला। कारण ज्ञानोबाराय जोपर्यंत मृत्यूलोकामध्ये या दिव्य शरीर विग्रहाने नांदत होते तोपर्यंत महापुरुषांच्या दृष्टी कटाक्षाने सुद्धा सगळ्या प्रकारचं मंगल वाढत असतं। जे ज्ञानोबाराय समाधीस्थ झाले, महाराष्ट्रावरचा एक प्रकारचा आशीर्वाद रहस्यात्मकच होता, पण तो मात्र गुप्त रूपाने राहिला। परिणाम असा झाला की ज्ञानोबाराय समाधीस्थ झाल्यानंतर या महाराष्ट्रावर देवगिरीचा जो किल्ला आहे, जिथं रामचंद्र राजा कालच आपण विचार केला ते नांदत होते, परकीयांचं आक्रमण झालं आणि परकीय सत्ता छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येईपर्यंत जवळपास 350 वर्ष हा महाराष्ट्र गुलाम होता। आपल्या भारत देशावर जेवढे आक्रमण झाली परकीयांचे तेवढे इतर देशावर झाले की नाही माहिती नाही, पण या सगळ्या आक्रमणा पचवून
आपली भारतीय संस्कृती आजही पुन्हा डौलदार रीतीने नांदतच आहे. त्याचं कारण या संस्कृतीला अध्यात्माचा पाया आहे. आणि जोपर्यंत एखादी संस्कृती तत्वनिष्ठ असते, त्याला तत्वाचा भरभक्कम असा आधार असतो, तोपर्यंत त्या संस्कृतीला कोणी हलवू शकत नाही. असा दिव्य प्रकारची ही संस्कृती आज तागायत टिकलेली आहे आणि भविष्य काळातही टिकतच राहील. परिणाम असा झाला की महाराष्ट्रामध्ये परकीयांचं आक्रमण. मग शालिवाहन शके 1212 तर शालिवाहन शके नाथ महाराज विचार करतात की श्री शके 1576 जवळपास हा 293 वर्षाचा कालावधी आहे. शालिवाहन शके तर 76 आहे, पण परिणाम असा झाला की 1505 या सालीच म्हणजे 76 म्हणजे शालिवाहन शके 1506 या दिवशी ज्ञानेश्वरीचं परिष्करण झालं. पण त्या अगोदर एका वर्षाने शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये ज्ञानोबाराय गेलेत. परिणाम आपल्याला माहिती आहे की जेव्हा ज्ञानेश्वरीची रचना झाली, परकीयांचं आक्रमण झालं आणि जुन्या काळामध्ये मग छपाई खाण्याची काही सुविधा नसल्यामुळे ज्याचा हस्ताक्षर चांगला आहे त्याला किंमत असायची. त्याच्याकडून ग्रंथ प्रती उतरवून घेतल्या जायच्या. म्हणून एखाद्या महापुरुषांनी ग्रंथ तयार केला की त्या परिसरातला एखादा व्यक्ती किंवा गावातला व्यक्ती आपल्या सुंदर हस्ताक्षरामध्ये तो ग्रंथ लिहून काढायचा आणि मग त्याच्या प्रती तो तयार करायच्या, ज्याला आपण आता झेरॉक्स म्हणतो. त्या प्रती पण हस्ताक्षरात बरं, आणि मग त्या सगळ्या त्याला ते किंमतही प्राप्त व्हायची. मग झालं काय, काही लोकांनी प्रामाणिकपणाने ज्ञानेश्वरी ग्रंथ उतरवून घेतला, पण आता ओव्या लिहिता लिहिता काही लोकांना मनाने ओव्या सुचायच्या. मग त्यांना असं वाटायचं की ज्ञानेश्वरीच्या ओव्या सगळे लोक गुणगुणतात, पाठांतर करतात, त्यात आपली एखादी ओवी पाठ केली तर काय हरकत आहे. या भावनेनं मग जुन्या काळातले असणारे जे लेखक आहे ते लेखक ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये आपल्या असणाऱ्या काही ओव्या ज्ञानेश्वरीच्या ओव्यामध्ये समाविष्ट करायचे. मग झालं जे मुख्य रहस्य आहे, पुढे जे ज्ञानेश्वरीचं मुख्य रहस्य आहे ते राहिलं बाजूला. ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरीमध्ये प्रतिज्ञा आहे, ये मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी हो दे या जगा. या मराठी भाषेमध्ये मी ब्रह्मविद्येचा सुकाळ करणार आणि जगातल्या सगळ्या लोकांचा व्यवहार सुखाचाच होणार. द्यायचं आहे सुखच आणि परत मोबदल्यामध्ये घ्यायचं आहे सुखच. म्हणजे शालिवाहन शके 1212 तर शालिवाहन शके 1506 आणि त्याच्या अगोदरचं एक वर्ष 293 वर्ष जवळपास या महाराष्ट्रावर, म्हणजे त्यातली 6 वर्ष आपण वजा करू शकता, एवढा प्रदीर्घ असणारा काळ या महाराष्ट्रावर झालं परकीयांचं आक्रमण. आणि मग परकीयांचं आक्रमण झालं की त्यात भाषेचा अभिमान जातो. बऱ्याच प्रमाणामध्ये आपण सध्यालाही पाश्चिमात्याचं अंधानुकरण करतो आहे की नाही, एक प्रकारचं आक्रमणच आहे. मग संस्कृतीचं आक्रमण झालं तर आपले मूलतत्व विसरले जातात. फक्त मनुष्याने तत्त्वज्ञान विसरू नये, बाकीच्या गोष्टी पुन्हा कमवता येतात. एवढा प्रदीर्घ काल संस्कृती टिकावी, कर्माचे सिद्धांत अबाधित राहावे, जगाला अध्यात्मज्ञान व्हावं, भक्ती प्राप्त व्हावी, याकरता ज्ञानोबारांनी हा ज्ञानेश्वरीसारखा दिव्य ग्रंथ प्रगट केला. पण आता ग्रंथामध्ये लेखक व्यक्तीने काही शब्द बदलले, काही लोकांनी आपल्याला स्वतः सुचलेल्या काहींना स्फूर्ती येते की नाही, त्या स्फूर्तीतून काही लोकांनी त्यामध्ये आपण स्वतः रचना केलेल्या ओव्यासुद्धा समाविष्ट केल्या. आणि मग मुख्य तात्पर्य बाजूला राहू शकतं आणि ज्या ब्रह्मविद्येचा आपण सुकाळ केलेला आहे या मराठी भाषेमध्ये, तो सुकाळ बाजूला राहील आणि संपूर्ण लोकाला मात्र दुष्काळच भोगावा लागेल की. मग आपल्या ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण कोण करेल. आता ज्ञानोबाराय म्हणतात, माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. पुढे या ना, तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू. आता तुम्ही आले म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथच आलेला आहे. म्हणजे आता ज्ञानोबाराय म्हणतात, अनंत कल्पापर्यंत सत्यवादाचं मी तप केलं आहे आणि सत्यवादाच्या तपातून ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ प्रगट झाला. सत्यवादाच्या तपातून जो ग्रंथ प्रगट झाला त्या ग्रंथाला शुद्ध करण्याकरता सुद्धा तेवढ्याच तोलामोलाचा महात्मा लागेल की नाही. म्हणून जवळपास ज्ञानेश्वरीची रचना झाल्यानंतर
शके 1212 नंतर शालिवाहन शके 1505 उजडलं. नाथ महाराजांचं जवळपास त्यामध्ये वय आहे 55 वर्षाचं बहुतेक वय बरं का. आणि ज्ञानोबाराय पैठण क्षेत्रामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या स्वप्नात गेले. निमित्त आहे अजान वृक्षाचे मुळी कंठासे लागली, येऊनी आनंदस्थळी काळी वेगे. या आळंदीचं एक नाव आहे आनंदस्थळ. ते आळंदीचं पूर्वीचं नाव आहे, कारण इथं नुसताच आनंद आहे. किंवा आलमदीयते, जे मनुष्याला परिपूर्णता देते ना, त्या क्षेत्राला आळंदी असं म्हणतात. दिदीयते, दिलं जातं जिच्याद्वारे ते अलम परिपूर्णता देते. त्यांच्या स्वप्नात नाथ महाराजांच्या स्वप्नात ज्ञानोबाराय गेले आणि समाधीस्थ झाल्यानंतर आजान वृक्षाची एक मुळी माझ्या कंठाला लागलेली आहे, आपण आळंदीला यावं आणि समाधीमध्ये लागलेली कंठाची जी काही मुळी आहे ती बाजूला करावी. तुम्ही असं म्हणाल मग ज्ञानोबारायांना काढता नाही का आली? तर त्याचा विचार असा आहे, योगी पुरुषाच्या शरीरामध्ये आप पृथ्वीचे अंश नाही. त्यांचं शरीर हे तेजस्वी असतं, दिव्य तेजपुंजमदनाचा पुतळा. शरीर दिसतं पण त्या शरीरामध्ये पृथ्वीचा अंश आणि जलाचा अंश नसतो. आपल्या शरीरामध्ये पृथ्वीचा अंश जास्त आहे म्हणून आपल्याला पार्थिव म्हणतात बघा. ते कधी काही बातम्या येतात ना, त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केला जाईल. म्हणजे पृथ्वीचा अंश ज्याच्यामध्ये आहे त्याला पार्थिव असं म्हणतात. ऐके पार्थिव धातू आघवी, म्हणजे आप आणि पृथ्वीचा अंश त्यांच्या शरीरामध्ये राहत नाही. ऐके देह होय सोनियाचे, परे लाघव घे वायूचे. पुढे सरका जागा कमी, जे आप आणि पृथ्वीचे अंश नाही. मग शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराज इथे मजल दर मजल करत आले. आणि कधी आले बरं? ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा आहे ना, त्या कार्तिक पक्षामध्ये वद्य पक्षात इथं आले. आता शालिवाहन शके 1505ला स्वप्न पडलं बरं. आजान वृक्षाची मुळी त्यांनी काढली नाही ज्ञानोबारांनी स्वतः. शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराज मजल दर मजल करत कार्तिक वद्य वारीला इथं आले समाधी प्रसंग शोधून काढण्यासाठी. पण परकीयांचं आक्रमण झाल्यामुळे अगोदरच आळंदी लहान, त्यातले इथले लोक वस्ती कमी आणि सगळे लोक आळंकापूर उद्ध्वस्त झालेलं होतं परकीयांच्या आक्रमणामुळे. आणि इथे सगळं समाधीच्या भोवतीमध्ये जंगल वाढलेलं होतं. मग इथे थोडेफार घरं राहत होते. आता 293 वर्ष निघून गेले. आता किती पिढ्या निघून गेल्या असेल? मग शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराज दशमीला इथं आले, कार्तिक वद्य दशमीला. आता नाथ महाराजांनी आळंदीला जायचं ठरवलं तर पैठणच्या पंचक्रोशातले सगळे लोक आले. त्याने आम्हालाही तुमच्यासोबत यात्रेला यायचं, यात्रेला चांगल्या माणसासोबत गेलं पाहिजे, म्हणजे चांगला परमार्थ घडतो. त्यामुळे सगळे नाथ महाराजांच्या सोबत आले. बरं, यात्रेला जायचं म्हणजे पैसा नाही ना द्यायचा. नाथ महाराजांनी सांगितलं सगळा खर्च मीच करणार. मग अशा यात्रेला गर्दी कमी नसते. पंचक्रोशीतले सगळे लोक यात्रेला आले. नाथांनी सगळा खर्च त्यांचा करायचा. श्रीमंत होते नाथ महाराज. आल्यानंतर दशमीचं जेवण झालं आणि सगळं संपलं, सामुग्री जवळ राहिली नाही. बरं, दशमीचा उपवास झाला, अडचण काहीच नाही. एकादशीला सगळ्यांना उपवासच आहे, पण द्वादशीला वारकऱ्यामध्ये पारणं लवकर सोडतात की नाही. मग आता काय करावं? नाथ महाराज इथं उतरले आळंदीमध्ये आणि आळंदीत पाहिलं तर समाधीचा ठाव ठिकाणच कोणाला माहिती नाही. सगळं जंगल वाढलेलं. आपण आलो आहे ज्ञानोबारांच्या समाधीचा शोध घ्यायचा, त्यांच्या कंठाला लागलेली मुळी बाजूला काढायची. या कार्यासाठी आपण आलो. असमाधी तर कोणाला आठवतही नाही. मग काय करावं? पहिलं वारकऱ्यांना जेव घालू. इथे आले आणि इंद्रायणीवर स्नानाला चालले. आता स्नान करण्याचा विधी आहे ना, कुठं स्नान करावं लोकांना प्रमाण तीनदा सांगावे लागतात. नाभी प्रदेशा इतक्या पाण्यात जायचं आणि मग स्नान करायचं. त्यात पण असं आहे, बुडी घ्यायची आणि आपण अर्घ्य समर्पण करतो की नाही, तर आपल्या ओंजळीत पाणी घेतलं तर ते करांगळीचा जो भाग आहे ना, त्या भागाने ते अर्घ्य सोडायचं असतं. काही लोक पाणी घेतात आणि 2 हात बाजूला करतात, तसं नाही चालत. ते आपण ओंजळीत पाणी घेतलं की करांगळीचे पुढचे टोक आहे ना, त्याने समर्पण करायचं. आणि ज्यांच्या नावाने आपण ते समर्पण करतो त्यांना ते प्राप्त होतं. जेव्हा नाथ महाराज इंद्रायणीमध्ये स्नानाला आले, स्नानाला गेले तेव्हा काहीच नव्हतं. माघारी आले तर एक असणारा दुकानदार सगळ्या प्रकारची सामुग्री सिद्ध करून इंद्रायणीच्या घाटावर विराजमान. कोण होतं? झाले ज्ञानेश्वर वाणी.
आले सामुग्री घेऊन. नाथ महाराज चिंतेत होते बरं. एवढे सगळे भाविक लोक आपल्याला द्वादशीला जेव घालायचे, काळजी पडली होती सगळी. मग काय करावं? स्नानाला गेले, पण चिंता ज्ञानोबारांना आहे ना. नाथ महाराज माघारी येतात तर स्वतः माझे ज्ञानोबाराय वाणी झाले. पर्व काळ द्वादशी दिली सामुग्री आम्हाशी. नाथ महाराजांनी विचारलं, तुम्ही आम्हाला थोडी मदत करू शकता? म्हणे थोडी काय, सगळीच मदत करू, सांगा फक्त तुम्ही काय करायचं. म्हणे मग काय नाही. ज्ञानोबाराय म्हटले, तुम्ही फक्त कार्यक्रम करा, पत्रावळीसुद्धा आणू नका, फक्त तुम्ही कार्यक्रम करा, जयंतीचा करा नाही तर कोणताही करा. सगळे आम्हीच करू सिद्धता. झाली, सगळी सामुग्री घेतली. नाथांनी सांगितलं, वारकऱ्यांचं जेवण झालं की मी तुम्हाला रक्कम पोच करतो. सगळे वारकरी जेवले. नाथ महाराजांना स्मरण झालं की आपण वाण्याला शब्द दिला आहे आणि आपण काही रक्कम दिली नाही. मागं आले तर दुकानही नाही, दुकानदारही नाही. मग डोळ्यात पाणी आलं. माझ्याकरता माझे ज्ञानोबारे वाणी झाले. ज्ञानोबारे सगळं करतात, फक्त संकल्प चांगला असावा. काही अडचण पडत नाही, काहीच नाही. त्याचा अनुभव आपणही घेतो आहे, सगळेजण घेतो आहे अनुभव. फक्त संकल्प चांगला असावा, सगळ्या गोष्टी आपोआप घडतात. नाथांच्या डोळ्यात पाणी आलं. आपण ज्या गोष्टी करता आलो ती समाधी आपल्याला सापडत नाही. मग काय करावं? सिद्धेश्वराचं मंदिर प्राचीनच आहे, मग विचारावं कोणाला तर माहितीच नाही. कारण बऱ्याच समाधी पण इथं असतील त्या काळामध्ये, किंवा हे सगळं अरण्य वाढलेलं. माता हैबत बाबाच्या समोर जो पार आहे ना, नाथ पार ज्याला म्हणतात, तिथे नाथ महाराजांनी पुन्हा अनुष्ठान केलं बरं. बघा, जे ज्ञानोबाऱ्या नाथांच्या समाधीत जातात ते नाथांना आळंदीत आल्यानंतरसुद्धा वाणी रूपाने भेट देतात. पण पुन्हा नाथांनी तर अनुष्ठान केलं आणि मग पुन्हा साक्षात्कार झाला की सिद्धेश्वराचं जे काही नंदिकेश्वर आहे त्याच्याच खालून या समाधीमध्ये येण्याकरता रस्ता आहे, भुयार आहे. मग तिथं तो नंदी बाजूला केला आणि नाथ महाराजांनी समाधीत प्रवेश केला. तर आता ऐका बरं, 293 वर्ष, त्यामध्ये पुन्हा ज्ञानोबाऱ्यांचं वय 22 वर्ष अधिक करायचं, किती झाले? जवळपास 93. त्यानंतर हे 22, 2, 95 आणि पुढचे 305 वर्षाचं वय असेल बहुतेक, किंवा जास्त, 315 वर्ष. 315 वर्षानंतरही नाथांना ज्ञानोबारे जशास तसे दिसले. म्हणजे ज्ञानोबारे कसे आहे? समाधी संजीवन. कल्पांतापर्यंत इथेच आहे ज्ञानोबार आहे, कारण इथेच ज्ञानोबाराने 108 वेळा समाधी घेतलेली आहे याच ठिकाणी. म्हणून हा पृथ्वीचा केंद्रबिंदू आहे. आळंदी म्हणजे काय? पृथ्वीचा सगळ्या केंद्रबिंदू आहे. बघा, इथे जेवढी ऊर्जा आहे तेवढी जगात कुठं ऊर्जा नाही. त्या ऊर्जेचा आपण फायदा घेतला पाहिजे. डॉक्टर बाबांनी सांगितलं ना काल कीर्तनामध्ये, काही विद्यार्थी त्यांचाच आदर्श घेतात. माहेरात आलोय म्हणे मी, माहेरात आपण काही करत नसतो, असा अर्थ नाही त्याचा. या ऊर्जेचा साधनेकरता आपण लाभ घेतला पाहिजे. आणि मग समाधीमध्ये प्रवेश केला तर पाहिलं दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा. परब्रह्म केवळ बोलत असे, मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे. आलिंगन द्यायचं आहे. पहिल्यांदा संतांना आलिंगन द्यायचं, मग चरण वंदावे. प्रथम भेटी आलिंगन, मग चरण वंदावे. आलिंगन द्यायला जातात तर ज्ञानोबाऱ्या दिसतात, पण हाताचा स्पर्श मात्र होत नाही. का? जे आप आणि पृथ्वीचे अंश नाही, त्यांच्या शरीरामध्ये जलाचा आणि पृथ्वीचा अंशच विद्यमान नसतो. मग नाथ महाराजांना संवाद झाला आणि या ज्ञानेश्वरीचं आपण पुन्हा संशोधन करावं असं म्हणतात. ज्ञानोबाऱ्यांचं प्रमाण आहे, 10 सहस्र ग्रंथ सिद्ध केला. ज्ञानेश्वरीमध्ये 10,000 ओव्या होत्या. मग नाथ महाराजांनी पाहिलं यातल्या काही ओव्या अशा आहे की जंगलातली एक वनस्पती आणायची, या पृथ्वीच्या पोटातले काही धातू काढायचे, ते विशिष्ट तापमानावर तापवायचे, त्यात काही मिश्रण करायचं, लगेच सोनं तयार. मग असं म्हणतात बरं, मी परंपरेनं ऐकलं आहे. पण नाथांनी विचार केला, हे अध्यात्मज्ञान सोन्याचं सोनं आहे, पण गावातला एखादा सोन्या त्याला देईन सोडून, आणि हे सोनं प्राप्त करण्याच्या असणाऱ्या खटपटीमध्ये लागेल. म्हणून त्यांनी त्या दृष्टांताच्या ओव्या बाजूला केल्या, प्रक्रियेच्या ओव्या बाजूला केल्या. तशी एक ओवी बरं का, कुठं ओवी आहे? 4थ्या अध्यायामध्ये. सांगे पितळीची गंधी काळीक, जै फिटली होय निश्चेक, तै सुवर्ण काही अनेक जोडू जायचे. पितळामध्ये असणारा काळीमा जर आपल्याला टाकता आला तर पितळ घासल्यानंतर बघा किती स्वच्छ दिसतं. सोन्यात आणि पितळात काहीच फरक नाही, फक्त एवढंच आहे की सोन्याला डाग पडत नाही आणि पितळाला डाग पडतो. पण पितळाचा डाग जर बाजूला काढता आला तर ते सोनंच आहे. नाथाने विचार केला, लोक पुन्हा गंध पाठीमागं लागेल,
ते गंध काळीमा दूर करण्यासाठी असं म्हणतात परंपरेनं. त्याचं काही प्रमाण आपल्याला माहिती नाही. पण नाथांनी शालिवाहन शके 1505ला इथं आले आणि बरोबर म्हणजे कार्तिकी झाली, त्यानंतर मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण आणि भाद्रपद जवळपास 10 महिन्याचा कालावधी. कारण इथून पुन्हा ते पैठणला गेले. कार्तिकीचा तर वद्य पक्षच होता. मार्गशीर्ष महिन्यापासून सुरुवात केली असेल आणि मग तो पर्वकाळ आजचा आलेला आहे. मग नाथ महाराज त्या गोष्टीचा उल्लेख करतात की मग पैठण क्षेत्रात गोदावरीच्या काठी एवढा प्रदीर्घ कालावधी लागला 10 महिन्यांचा. आणि त्या कालावधीमध्ये जे काही लोकांनी स्वतः शब्द तयार केले आणि ज्ञानेश्वरीच्या पाठामध्ये ठेवले होते ते सगळे शब्द नाथ महाराजांनी बाजूला काढले. याकरता सुद्धा ऋतंभरा प्रज्ञा असावी लागते बरं. ज्या बुद्धीला ऋतम नाम सत्यम, जे सत्याचं धारण करते, सत्याला ग्रहण करते, त्याला ऋतंभरा प्रज्ञा असं म्हणतात. आणि त्या प्रज्ञेतून एकतर नाथ महाराजावर श्री जनार्दन स्वामींचा अनुग्रह, श्री दत्तात्रयांचं दर्शन, आणि त्यात एक असं आहे की शालिवाहन शके 1495 या काळात एकनाथी भागवत तयार झालं. आणि शालिवाहन शके श्री 1576 11 वर्षानंतर ज्ञानेश्वरीचं संशोधन झालेलं आहे. कारण नाथांनीच भागवतामध्ये हा कालशक दिला आहे. मग तुम्ही असं म्हणाल की ज्ञानेश्वरीचं संशोधन नंतर केलं, तरी पण ज्ञानेश्वरीसारख्या ओव्याच भागवतामध्ये 11 वर्षांनी अगोदर कसं काय आल्या? तर कारणच असं आहे, जे ज्ञानोबाराय आहेत तेच नाथ महाराज आहे. त्यामुळे एकाच असणाऱ्या संतांची असणारे प्रतिभासंपन्न शक्ती तिथे प्रकट होऊ शकते. त्यामध्ये तर्क करण्याचं काही कारण नाही. म्हणून एकनाथी भागवत अगोदर आहे, त्यानंतर ज्ञानेश्वरीचं संशोधन झालेलं आहे. पण ते कधी झालं? उल्लेख करतात श्री शके 1576 संवत्सर म्हणजे वर्ष. आपल्याकडे प्रत्येक वर्षाला नाव आहे बरं, प्रत्येक वर्षाला. आता चैत्राला आपलं वर्ष बदलतं. त्या काळामध्ये तारण नाम संवत्सर वर्ष होतं. आणि मग एका जनार्दने नाथ महाराज उल्लेख करतात आपल्या गुरुदेवांचा. म्हणून इथं जनी जनार्दन, रामा जनार्दन आणि एका जनार्दन. जनार्दन स्वामींचे हे 3 शिष्य आहे. एक आहे रामा जनार्दन, ज्यांनी ज्ञानोबारांची आरती तयार केली. जनी जनार्दन एक शिष्य होऊन गेले. आणि त्यानंतर एकनाथ महाराज आपल्या नावाचा उल्लेख करतात. एका उल्लेख असा हरिपाठात सगळं असंच आहे बघा, सगळा असाच प्रकार आहे. आपल्या गुरूंचं नाव घेतलेलं आहे. एका जनार्दने, जनार्दन स्वामींचा असणारा शिष्य श्री संत एकनाथ महाराज त्यांनी आत्यादरी म्हणजे विशेष आदरपूर्वक, कारण हे संतांचं काम आहे, ज्ञानोबाने आपल्याला दिलेली ही आज्ञा आहे, म्हणून आत्यादरी अतिशय आवडीनं. यातला भाव असा आहे, आत्यादरी म्हणजे बाकीचे ग्रंथ सोडून पहिलं ज्ञानेश्वरीचं संशोधन करायचं. आत्यादरी गीता ज्ञानेश्वरी प्रती, गीतेवर असणारी ज्ञानेश्वरीची प्रत म्हणजेच ग्रंथ, टीका ग्रंथ शुद्ध केली. म्हणजे का हो, तुम्ही शुद्ध केला, ग्रंथ अगोदर शुद्ध नव्हता का? होता ना. ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध, ग्रंथ पूर्वीच अतिशय शुद्ध होता का? कारण तो सामान्य व्यक्तिमत्वाने तयार केला नाही. साक्षात अर्जुना संकट पडता जड भारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री, तोची अवतार धरी अलंकापुरी, ज्ञानाबाई सुंदरी तारावया. महाविष्णूचा अवतार त्यांनी साक्षात हा ग्रंथ सांगितला. ग्रंथ पूर्वीच म्हणजे कधी? नाथ महाराजांनी परिष्करण करण्याच्या अगोदरच ग्रंथ पूर्वीच, नुसता शुद्ध नाही, अतिशुद्ध. म्हणजे एखादा व्यक्ती अशुद्ध असेल आणि त्याने पारायण केलं तर त्यालाही शुद्धता प्राप्त होईल, इतका ग्रंथ शुद्ध. किंवा जर एखादा पाप्यातला पापी असेल किंवा एखाद्याला भूत प्रेत पिशाच गतीही मिळाली असेल आणि त्यानेही ज्ञानेश्वरीचं पारायण ऐकलं तर त्यालासुद्धा सात्विकाचा पाझर फुटेल. खेचराची आहे मना आणि सात्विकाचा पाना, इतका ग्रंथ अशुद्ध आहे बरं. म्हणून आपल्याकडे बघा, एखाद्या व्यक्तीला जर भूत प्रेत पिशाच्या बाधा लागली असेल ना, तर श्रीमद भागवताचं पारायण किंवा सप्ताह करण्याच्या आपल्याकडे पद्धती आहे. या संबंधाने जर आपण विचार केला आणि ही ओवी जर आपण घेतली, खेचराची आहे मना असं म्हणतात ना, काही काही लोकांना ते ग्रहाची बाधा किंवा भूत प्रेत पिशाच्या लागतात की नाही, तर त्यांनी जर ह्या ओवीचं पारायण केलं किंवा ज्ञानेश्वरीचं पारायण केलं तर ते खेचर असं म्हणेल, वा बरं झालं बा, तुला तुझ्या अंगात लागलो मी,
तर मला ज्ञानेश्वरी ऐकायला भेटली. हे चराचे आहे मना आणि सात्विकाचा पाना, श्रवणासवे सुमना समाधी जोडे. असा ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध होता, परंतु तरी पाठांतरी कधी शुद्ध तर कधी अबद्ध. कारण जुन्या काळामध्ये ना ग्रंथ जतन करण्याची मौखिक पद्धती होती. 2 पद्धती असतात ग्रंथ जतन करण्याच्या, एक लेखन पद्धती आणि दुसरी मौखिक पद्धती. लेखन पद्धतीमध्ये ग्रंथ लिहून काढायचा तरी परंपरा जतन होते, आणि मग आपण शिकलो की आपल्या विद्यार्थ्याला सांगायचं आणि त्याने तसंच पाठ करायचं. जुन्या काळातले गुरुकुल असे असायचे, म्हणजे विद्यार्थ्याला पाठ शिकवायचा समोर बसून, आणि त्याचा तो कंठस्थ मुखोद्गत झाला तर उद्याचा पाठ, नाही तर त्याचा पाठ नाही. जसं की आता मृदंगाचा बोल बसविला जातो की नाही, जर त्याचा चांगला सराव झाला तर पुढचा बोल, नाहीतर मग बोलूच नको, असा प्रकार आहे की नाही. त्याशिवाय त्याला दुसरा बोलच नाही. तसं आपल्याकडं पण हे झालं पाहिजे. जर आता आजच्या 10 ओव्या झाल्या की उद्या पाठच, मग पाठालाच कोणी येणार नाही. मग तरी पाठांतरी शुद्ध अबद्ध. पाठांतरामध्ये मात्र कुठे शुद्ध तर कधी कधी मात्र तो ग्रंथ अबद्ध राहिला. एवढे कडक नियम नाही लावणार मी, येत चला. तो शोधून या तो नाम, कोणती शुद्धता आहे, कोणत्या ठिकाणी अबद्धता आहे किंवा कोणता अशुद्ध भाग आहे, तो नाथ महाराजांनी संशोधन केला. बघा बरं, ज्ञानेश्वरीवरची ही ओवी आहे का, ज्ञानेश्वरीवरची पहिली PhD नाथ महाराजांची आहे. तो शोधून या, कारण शोध प्रबंध म्हणजेच काय PhD आहे ना. मग ज्ञानेश्वरीवरची पहिली PhD त्यांची. बाकीचे आहे म्हणून नाही मी शोध लावला म्हणून, नाथ महाराजांनी लावलेला आहे अगोदर. तो शोधून या, तो शुद्ध करून, शोधून या संशोधन करून किंवा शोधन करून शुद्ध करून, शोधून या एवं विध, याप्रमाणे प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी हे गीतेची शुद्ध प्रत आहे, आणि सिद्ध म्हणजे तयार झाली. त्यातला अबद्ध असणारा भाग बाजूला काढून शुद्ध ज्ञानेश्वरीची प्रत नाथ महाराजांनी आपल्या हातात दिली. मग काल आपण कीर्तनात उल्लेख केला होता, वारकरी संप्रदायातला एक ग्रंथ असा आहे की ज्या ग्रंथाला 2 संतांनी तयार केला आहे, तो म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथ. पहिल्यांदा ज्ञानोबांनी तयार केला हा ग्रंथ, आणि दुसऱ्यांदा नाथ महाराजांनी पुन्हा सिद्ध केला. म्हणजे एवढा हा ग्रंथ मौलिक आहे. आपल्याकडे 3 ग्रंथ आहे की नाही. ज्ञानेश्वरी ग्रंथाला 2 संतांच्या हस्ताचा स्पर्श आहे. एकनाथी भागवत वाराणसीमध्ये गंगेत तरलेला आहे, आणि जगद्गुरू तुकोबारायांची गाथा इंद्रायणीच्या डोहात तरली आहे. एवढं मौलिक वाङ्मय आपल्याकडं असतानाही आपल्या काही लोकांना कविता पाठ कराव्याशा वाटतात. हे त्यांचं दुर्दैव आहे बघा. म्हणजे श्रीमंत बापाची काय आहे, दरिद्री मुलं, असा त्याचा तो अर्थ झाला आहे. एवढं वारकरी संप्रदायाचं अफाट वाङ्मय असताना आपण श्रोत्यांनी तेच ऐकण्याची अपेक्षा करावी. कीर्तनामध्ये कॉमेडी, मनोरंजन किंवा कविता हे ऐकण्याची अपेक्षा नाही करावी. ऐकावं तर हे ऐकावं की ज्ञानोबांनी सिद्ध केलेला ग्रंथ आहे, नाथ महाराजांनी संशोधन केलेलं आहे, आम्हाला ते ऐकायचं. जेव्हा श्रोते जागे होतील ना आणि वक्त्याला सांगतील की अभंगावर बोला, वर बोलू नका, तेव्हा प्रगती होईल, नाहीतर हे असंच राहील. कोण आहे या ग्रंथाचे पूर्वीचे लेखक, त्यांचं नाथ महाराज वर्णन करतात. या ओवीचा आपण विस्तार काल प्रवचनात ऐकलेला आहे बघा. खूपच गोड चिंतन केलं नरहरी महाराजांनी. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची गीतेची वाचिता टीका, ज्ञान होय लोका अति भाविका ग्रंथार्थ्या. एक शब्द महत्त्वाचा आहे. पहिल्यांदा नाथ महाराज ज्ञानोबांच्या समोर नतमस्तक होता बघा. नमो, आपण कोण आहात? ज्ञानेश्वरा. आपण ज्ञानाचे ईश्वर आहात, म्हणजे स्वामी आहात. जर तुम्ही आज्ञा केली तर ज्ञान कुणाच्याही हृदयामध्ये जाऊ शकतं. ज्ञानोबांची आज्ञा झाली की रेडेश्वराच्या मुखामध्ये प्रविष्ट व्हावं, ज्ञान तिथून प्रगट झालं. रेड्यामुखी वेद बोलविला, याला ज्ञानेश्वर नावाचं सामर्थ्य म्हणतात. ज्यांची सत्ता ज्ञानावर आहे तो म्हणे तेथ राहे महाबोध. आपण ज्ञानाचे स्वामी आहात बघा. ऐके ज्ञान चक्रवर्ती, तो तव ज्ञानाचीच मूर्ती. ज्ञानोबा राजे आहे, ज्ञान चक्रवर्ती आहे. नमो ज्ञानेश्वरा. पुन्हा जीवन कसं आहे? निष्कलंका. ज्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा कलंक नाही. कलंक शरीरात नाही, कलंक त्यांच्या वाणीत नाही, आणि कलंक त्यांच्या मनामध्ये पण नाही. शरीरामध्ये कलंक कसा नाही? इतकं शुद्ध आहे ज्ञानोबांचं शरीर. जेव्हा ज्ञानोबा वाराणसीला गेले ना, नामदेवरायांच्या सोबत हे सगळे संत वाराणसीला गेले, आणि जेव्हा ज्ञानोबा आपल्या नगरीमध्ये येणार आहे
तेव्हा साक्षात काशी विश्वनाथ त्यांना घेण्याकरता सामोरे आले. जेव्हा मोठी माणसं आपल्या गावात येतात ना, तेव्हा आपण सीमेपर्यंत त्यांना घेण्याकरता गेलं पाहिजे. नाहीतर हल्लीच्या काळात लोकेशन पाठवलं जातं, सापडलं तर सापडलं या, असं काही नाही. पण जुन्या काळातली प्रथा आहे की सीमेपर्यंत जायचं, त्यांना घ्यायला सामोरं जायचं. साक्षात काशी विश्वनाथ ज्ञानोबांना घेण्याकरता आले. ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ. आणि मग ऐसे बोलत चालत कसा प्रवास झाला, काही अडचण तर आली नाही ना. ऐसे बोलत चालत दोघे आले गंगे आत. काशी विश्वनाथ आणि विश्वमाऊली ज्ञानोबा गंगेत प्रवेश करतात. ज्ञानोबाचे पायी मिठी घाली गंगाबाई. ज्ञानोबांच्या चरणाला गंगाबाई अर्थात गंगा माता मिठी घालते. नामदेव महाराजांना सांगावं लागलं, नामा म्हणे सोडाबाई ज्ञानदेव सर्वा ठाई. ज्ञानोबा सगळीकडे आहे, आपण चरणाची मिठी सोडावी. त्या गंगा मातेला असं वाटलं हे माझं आराध्य दैवत आहे. 2 आराध्य दैवत आहे बरं. एकाच्या चरणापासून मी निर्माण झाली आणि एका आराध्य दैवाने मला मस्तकावर धारण केलं आणि दोघे एकत्र आले. कारण ज्ञानोबा हे महाविष्णूचा अवतार आहे. यांच्या चरणापासून गंगा प्रगट झाली. गंगा माता विचार करते, एक माझे जनक आहे तर एक माझे पालक आहेत, म्हणजे काशी विश्वनाथाने मला धारण केलं आहे असा प्रकार. म्हणून तर गंगा मातेला आनंद झाला. जी गंगा माता स्वतःला शुद्ध होण्याकरता ज्ञानोबांच्या शरीराच्या स्पर्शाची अपेक्षा करते, याचा अर्थ ज्ञानोबांचं शरीर निष्कलंक आहे. पहिला अर्थ, ज्ञानोबांची वाणी निष्कलंक आहे. किती निष्कलंक आहे? ज्ञानेश्वरी वाचा बरं. एखाद्या व्यक्तीला मूर्ख जरी म्हटलं तरी त्या व्यक्तीला आनंद होतो. त्याला असं वाटत नाही की ज्ञानोबांनी आपल्याला काहीतरी हल्लीच्या टॉर्चर केलं, असं नाही आहे. ज्ञानोबांचा शब्द साच आणि मवाळ, मितोले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. वाणीमध्ये तीव्रताच नाही. विरोधवाद बळू, प्राणिताप ढाळू, उपहास छळू, वरमस्पर्शू, आटो वेगोविंदानू, आशा शंका प्रतारुणू, हे सन्यशिले अवगुण जिया वाचा. याला म्हणतात शुद्ध वाणी. आणि ज्ञानोबांचं मनही निष्कलंक आहे. किती निष्कलंक हो? पसायदानामध्ये बघा ना, ज्ञानोबा पहिली मागणी कोणाची करतात? जे खळाची व्यंकटी सांडो, ज्यांनी जन्माला आल्यापासून आज तागत आपल्याला नुसता त्रासच दिला आहे. असे काही दुष्ट माणसं आहे विनाकारण त्रास देतात. तर पहिल्यांदा त्यांचं कल्याण व्हावं हे शुद्ध मन असल्याशिवाय होत नाही बरं. हे शुद्ध मनाचं लक्षण आहे. ज्या मंबाजी बुवांनी आपल्याला काटेरी फांदी काठी त्याने चालू कीर्तनात मारलं हात दुखेपर्यंत, ते काटे अंगामध्ये रुतले, गरम तेल लावून ते काटे लाचखंडाने बाजूला काढण्यात आले, तरी तुकोबाराय सायंकाळी कीर्तनाला जातात, अंगामध्ये ताप भरलेला आहे आणि एक जागा रिकामी दिसली. म्हणजे मंबाजी बुवा काही आले नाही म्हणे, त्यांचे मारून मारून हात दुखतात, असं पुन्हा त्यांना घेण्याकरता गेले. निष्कलंक मन आहे. जे खळाची व्यंकटी सांडो, निष्कलंक मन, वाणी निष्कलंक आणि शरीरसुद्धा निष्कलंक. म्हणून ग्रंथाचा वक्ता असा आहे, सामर्थ्य ज्ञानेश्वरा आणि चारित्र्य निष्कलंक. म्हणून तर नमस्कार आहे. ज्याच्याकडं ज्ञान चांगलं आहे आणि आचरण चांगलं आहे त्यालाच नमस्कार असतो, बाकीच्यांना नसतो. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची गीतेची वाचिता टीका. टीका म्हणजे व्याख्यान. ज्या ज्ञानोबांचं गीतेवर झालेलं हे व्याख्यान आपण नुसतं वाचन करावं बरं. आता अर्थचिंतन पण नाही आणि श्रवण पण नाही, फक्त वाचिता. पण पुढे शब्द आहे, नुसतं वाचन नका करू, त्या ग्रंथाचा अर्थ मला कळावा अशी अपेक्षा. ग्रंथार्थिया, ग्रंथाचा अर्थ कळावा किंवा ग्रंथाचा विषय कळावा, ज्याला अपेक्षा असते ना त्याला अर्थी म्हणतात बघा. जसा की ज्याला विद्येची अपेक्षा त्याला काय म्हणतात? सांगा ना, काय म्हणतात? विद्यार्थी. श्रवणाची अपेक्षा त्याला श्रवणार्थी. भोजनाची अपेक्षा त्याला, आवाज मोठा आला, भोजनार्थी. अर्थी शब्द हा अपेक्षेचा वाचक आहे. तसा ग्रंथार्थी म्हणजे काय? ज्याला ग्रंथच कळावा ही कामना आहे, म्हणून त्याने वाचन केलं पाहिजे. आणि पुन्हा अतिभाविका, मनामध्ये श्रद्धाही पराकोटीची पाहिजे. हे शब्द माझे ज्ञानोबांचे आहे. इतका भाव असावा मनामध्ये. मी एका व्यक्तीचं असं ऐकलं, अरे ज्ञानोबांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरीची रचना केली आहे. ज्ञानोबांचं वय कोवळं आहे, म्हणून ज्ञानेश्वरी इतकी कोवळी आहे की ज्ञानेश्वरीचे पानंसुद्धा ते उलटत असताना नाजूक रीतीने उलटले पाहिजे, इतकं ते हळूवार आहे. अतिभाविका. म्हणून नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची गीतेची वाचिता टीका. म्हणजे इतका आपला ग्रंथाविषयी आदर असावा.
आता काही लोक पारायण करताना आपल्या हाताच्या अंगठ्याला चोळतात बघा, पायाच्या, आणि त्याच हाताने ग्रंथाचे पानं पलटतात. त्यांना ग्रंथाचं महात्म्य कळत नाही. आपला हात कुठंच लागू नये, ग्रंथाला एकदा हात लागला तर. मग कधी कधी मी पाठाच्या अगोदर जर दर्शनाला गेलो ना, आज स्पष्ट बोलतो या, कधी कधी पाठाला जर गेलो तर शक्यतो मी सहसा कोणाच्या पायाला तिथे हात लावत नाही, दर्शन लांबून घेतो. भाव असा की त्यांच्या पायाला जर आपला हात लागला तर चुकून तो ज्ञानेश्वरीला लागू नये, नाहीतर लागलाच तर मग नळावर जायचा, हात धुवायचा आणि मग पुन्हा ग्रंथ उघडायचा. म्हणजे मी काय माझा मोठेपणा सांगत नाही, पण आपणही हे लक्ष ठेवलं पाहिजे, कारण हे अतिभाविकाचं लक्षण आहे. एवढी श्रद्धा तुमच्याच कृपेनं वाढत जाईल म्हणा माझी श्रद्धा, तो भाग वेगळा आहे. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका. नाही कसा काही लोकांनी म्हणू नये मला की तुम्ही मंदिरात भेटले पण मला दर्शन नाही केलं, त्यातला हा प्रकार आहे हा, किंवा नंतर मला पाठ आहे म्हणून मी त्या ग्रंथाला हात लागू नये. नाही तर काही लोक म्हणतात तुम्हाला इग्नोर केलं, असं नको व्हायला, असा अर्थ नाही. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची गीतेची वाचिता टीका, ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया. सगळ्या लोकांना ज्ञान होईल, पण तो श्रद्धा संपन्न असावा. श्रद्धावान लभते ज्ञानम. ग्रंथार्थी असेल तर त्याला ते ज्ञान होतं. मग नाथ महाराजांनी तो शोधून काढला ना ग्रंथ. सांगा बरं, पर्व काळ कधीच आहे, दिवस कधीच आहे? बहुकाळ पर्वणी गोमटी, भाद्रपद मास कपिला षष्ठी, प्रतिष्ठाने गोदातटी, लेखन कामाठी संपूर्ण झाली. नाथ महाराजांची ओवी बरं का 4 चरणाची आहे. ज्ञानोबरांची ओवी 3.5 चरणाची आहे. नाथांची ओवी 4 चरणाची, म्हणजे मोठी ओवी थोडक्यामध्ये. बहुकाळ पर्वणी, पुष्कळ काळानंतर येणारी गोमटी पर्वणी. पर्व काळामध्ये आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 5 पर्व काळ आहे. तसे बरेच पर्व काळ आहे. द्वादशी प्रत्येक महिन्यातला पर्व काळ आहे. पर्वकाळ द्वादशी किंवा पर्व विशेष भागवत धर्मी, नृषी जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमोत्तमी, शिवरात्र. हे वामन जयंती, रामनवमी, नृषी जयंती, कृष्णाष्टमी, शिवरात्र हे आपले पर्व काळ आहे. द्वादशी पर्व काळ आहे. किंवा संत जर आपल्या घरी आले तर सगळेच पर्व काळ येतात. माझे भक्त भाग्य येते घरा, ते पर्व काळ दिवाळी दसरा, ते तीर्थे धावते माहेरा, जेवी सासरा होणी कुमारी. ज्याप्रमाणे सासरी गेलेली कुमारिका, लग्न झालेली नववधू आपल्या माहेराला जसे घाईने येते की नाही निरोप गेल्यानंतर, तसे संत जर आपल्या घरी आले तर सगळे तीर्थ तिथं येतात त्या घरामध्ये. संतांचं आगमन एवढं चांगलं असतं. पुष्कळ काळानंतर येणारे गोमटी पर्व काळ, 60 वर्षानंतर येतो बरं का हा कपिलाषष्ठीचा योग. मी पैठणला होतो त्या वर्षी हा योग आला होता, कपिलाषष्ठीचा योग. तो कधी येतो? षष्ठी म्हणजे 6. आजही षष्ठीच आहे, भाद्रपद महिनाच आहे. 6 योग यावे लागतात. ते 60 वर्षे ना आपल्याकडे, त्या 60 वर्षांची एक बहीण आहे, त्याला म्हणतात कपिलाषष्ठी. ते 60 वर्षानंतर एकदा येते. आता बहुतेक माझ्या जीवनात परत येईल का नाही मलाही माहिती नाही. पैठणला असताना हा योग आला होता आहे ना. कारण एखाद्याचं वर्ष जर 5 वर्षाचं असेल तर 5व्या वर्षी जर कपिलाषष्ठी आली तर पुन्हा 65व्या वर्षी येईल. पण एखादा व्यक्ती समजा कल्पना करा 55 वर्षाचा आहे, आणि 55 वर्षामध्ये जर कपिलाषष्ठी आली तर आता मागवता येईल फेरा, हे तो न घडे या न करा. पुन्हा 60 वर्ष गेले आणि 105 वर्ष जगेल असं काही सांगता येत नाही. जर 60 वर्षाच्या आत आला तर 2दा पर्व काळ येऊ शकतो, 3दा नाही येणार बरं. 5व्या वर्षी आला, 10व्या वर्षी जरी आला तर 17व्या वर्षी येऊ शकतो. तर पैठणला असताना तो पर्व काळ आला होता. त्याला 6 योग असावे लागतात. 1 भाद्रपद महिना असावा लागतो. 2 वद्य पक्ष असावा लागतो. षष्ठी तिथी असावी लागते. 3 झाले का? भाद्रपद महिना, कृष्ण पक्ष, षष्ठी तिथी. त्यानंतर व्यतिपात असावा लागतो. हे नक्षत्र पंचांगामधलं आहे. हस्त नक्षत्रामध्ये सूर्य असावा लागतो आणि वार मंगळवार असावा लागतो. दिवसाचं रोहिणी नक्षत्र असावं लागतं सूर्याचं. आज रोहिणी नक्षत्रच आहे, फक्त वार सोमवार आहे. आज जर मंगळवार आला असता तर बाकीचे पण योग कदाचित आले असते. ते माझा काही तेवढा अभ्यास नाही. पण भाद्रपद महिना, कृष्ण पक्ष, षष्ठी तिथी, हस्तामध्ये असणारा सूर्य असावा, वार मंगळवार, पुन्हा व्यतिपात असावा. हे 6 योग एकत्र आले की तेव्हा बहुकाळ पर्वणी गोमटी, भाद्रपद मास, पुन्हा कपिलाषष्ठी. तेव्हा ती कपिलाषष्ठी येत असते. आणि नाथ महाराजांनी संशोधन केलं. त्या दिवशी ग्रंथ पूर्ण झाला ना. कुठं झाला? प्रतिष्ठानी.
म्हणजे पैठण क्षेत्रामध्ये कुठं आहे प्रतिष्ठान? गोदातटी, गोदावरीच्या तटाकावर विराजमान आहे म्हणून तर पैठणला दक्षिण काशी म्हणतात. कारण गोदावरी गंगाच आहे, गंगेच्या काठावर वसलेलं हे एक प्रकारचं दक्षिण वाराणसी किंवा काशी क्षेत्र आहे. आणि तिथं आजही आपण जर गेलो ना तर तिथं नागनाथ घाट आहे बघा. पैठणला गेल्यानंतर ज्या घाटावर नाथ महाराजांनी संशोधन केलं ज्ञानेश्वरीचं तोच हा घाट आहे. किंवा ज्या घाटावर रेडेश्वराला बोलवलं आजही तो घाट एकांतामध्येच आहे बरं. आजही तिकडं पैठणचं दिवसभरात जातं कोणी, रात्री कोणी नाही जात. म्हणजे इतका निर्मनुष्य तो घाट आहे, चांगला सुंदर आहे. आम्ही असताना तिथं रेडेश्वराची नवीन मूर्ती स्थापन केली होती. प्रतिष्ठाने गोदातटी लेखन कामाठी संपूर्ण झाली. ही ज्ञानेश्वरी हे पूर्ण झाली त्या कालावधीमध्ये. आता यानंतर नाथ महाराज निक्षून सांगतात, आतापर्यंत बऱ्याच लोकांनी ज्ञानेश्वरीमध्ये स्वतःचे शब्द टाकले. ज्ञानेश्वरीचा पाठ, पाठ म्हणजे हे पाठ बरं, ओव्यांचा पाठ, या पाठामध्ये आपल्या ओव्या टाकल्या होत्या. पाठी शब्दाचा दोन अर्थ होतात. सप्तमी घेतली तर पाठात, आणि जर आपण दुसरा भाग घेतला तर पाठी म्हणजे नंतर. पण नंतर असा अर्थ नाही घ्यायचा, कारण ज्ञानेश्वरीनंतर बऱ्याच महापुरुषांनी ओव्या केलेल्याच आहेत, त्यामुळे नाथांचा तसा अर्थ नाही. मग अर्थ कसा करायचा? ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करील मराठी. ज्ञानेश्वरीच्या या पाठात आता यानंतर जर कोणी स्वतःच्या ओव्या मराठी भाषेमध्ये समाविष्ट करील तर समजून घ्यावं त्याने काय केलं, त्याने अमृताचे ताटी जाण नरोटी ठेविली. अमृताचं ताट आहे आणि त्या ताटामध्ये त्याने काय केलं, नरोटी ठेवली. याचा दुसरा अर्थ सांगू का? त्याचं हे कृत्य चुकीचं आहे. दुसरा अर्थ सांगू का? ज्ञानेश्वरी म्हणजे अमृताचं ताट आहे बा. या ताटामध्ये बाकी कोणीसुद्धा आपली ओव्या, भले तुम्हाला किती सुचत असेल तर तुम्ही नवीन काव्यग्रंथ काढा, ज्ञानेश्वरीमध्ये आपली ओवी टाकण्याचा प्रयत्न करू नका. कारण तुमचं काव्य म्हणजे नरोटी आहे. हे सरळ सरळ अर्थ आहे बरं. हा, तुमचं काव्य म्हणजे नरोटी. कोण विचारतं त्याला? समजा नारळातली नरोटी काढली, खोबरं बाजूला काढलं तर कोण विचारतं आहे? काही नाही. तशा बाकीच्यांच्या ओव्या ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण असं नाथ महाराजांनी केलं. आणि तो आजचा योग आहे. विश्वमाऊली ज्ञानोबरायांची असीम कृपा आहे. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराजांचा प्रसाद आहे. आणि त्या परंपरेतील सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने आपल्याला कल्पनाही नव्हती की 2018 मला वाटतं शिवरात्रच होती त्या दिवशी, त्या पर्व काळावर या पाठाचा प्रारंभ केला. आणि सकल गुरुजनांचा, ज्यामध्ये वैकुंठवासी गुरुवर घुले बाबा असतील, वैद्य बाबा असतील, निकम बाबा असतील, मोठे बाबा असतील, या सगळ्या गुरुजनांना आम्ही प्रत्यक्ष पाहिलं. वैकुंठवासी गुरुवरे घुले बाबांची तर आम्हाला 9 अध्यायापर्यंत ज्ञानेश्वरी ऐकायला भेटली. त्यांच्या जीवनातलं शेवटचं वर्ष ते आमचंच आहे. आणि त्यानंतर मग गुरुवरे मारुती बाबांच्या मुखारविंदातून विचारसागर, शास्त्री बाबांच्या मुखारविंदातून गीता, त्यानंतर पंचदशी, आणि पुन्हा गुरुवरे मारुती बाबांच्या मुखारविंदातून 10व्या अध्यायापासून तर 17व्या अध्यायापर्यंत पुन्हा सगळी ज्ञानेश्वरी त्यांच्या मुखारविंदातून ऐकायला भेटली. गुरुवरे राऊत बाबांचं पण मी काही काळ श्रवण इथंच केलं आळंदीमध्ये. आणि त्यानंतर मग गुरुवरे डॉक्टर बाबांचे आज तागायत आपल्याला पाठ श्रवण करण्याचा योग प्राप्त होतो. हे सगळ्या गुरुजनांचं श्रवण केल्यामुळे थोडंसं धैर्य आहे, थोडंसं ओव्या सांगण्याचा एक थोडासा आत्मविश्वास आहे. ज्ञानोबरायांचा अमृताचा समुद्र आहे, ग्रंथसागर एवढा. आणि या ग्रंथसागरामध्ये बुडी घ्यावी, त्यात पोहून जावं एवढं आपलं सामर्थ्य नाही. पण मग सागराच्या जवळच जाऊ नये असं नाही ना. कमीत कमी काठावर जरी आपण गेलो तर सागर पाहता येईल. जर सागराची दया झाली तर एखादा शिंतोडा आपल्याही अंगावर येईल. या भावनेतून या ग्रंथाचं पाठचिंतन करण्याचा प्रयत्न केला. ही झालेली सगळी सेवा विश्वमाऊली ज्ञानोबराय, जगद्गुरू तुकोबाराय, सद्गुरू जोग महाराज, सकल गुरुजनांच्या आणि सर्व गुरुबंधूंच्या चरणी समर्पित करतो आहे. यानंतर योग आला तर आपण कार्तिकीनंतर, आता समाधी सोहळ्यानंतर पुन्हा चिंतन करण्याचा प्रयत्न करू. पण यामध्ये विश्वमाऊली ज्ञानोबरायांचे उपकार आहे. ज्या ज्ञानोबरायांनी ग्रंथ चिंतन करत असताना आज तागात आपल्याला कोणत्याही गंभीर आजाराने ग्रस्त होऊ दिलं नाही. ज्ञानोबरायांची कृपा आहे. बऱ्याचदा असं झालं आहे, बऱ्याचदा मी एकदा गावी गेलो होतो, आत्ता गावी गेलो आणि मग दुसऱ्या दिवशी पाठाला सुट्टी होती. म्हणजे सकाळी मला 6 वाजता जाग आली. थकलो होतं, रात्री 12-12:30 वाजले. घरी गेल्यानंतर 6 वाजता मी घड्याळात पाहिलं, बापरे म्हटलं आता 6 वाजले, 7ला तर पाठ आहे, कधी उरकायचं आपलं, अजून तर पूजा बाकी, स्नान बाकी.
नंतर घरात पाहिलं तर मला भिंती दिसल्या, म्हणलं आपण गावात आहे. म्हणजे कधी कधी ज्ञानेश्वरी पाठाचा ध्यास लागला तर असं वाटतं की 6 वाजले की आपण उरकलं पाहिजे. त्या विश्वमाऊली ज्ञानोबांची कृपा आहे की आपल्याला त्यांनी कधी कधी प्रवास खूप झाला तर अलार्म वाजलेलाही कळत नाही, पण बिनचूक वेळेमध्ये तुमच्यासारख्या कोणाचा तरी फोन येतो की वेळ झाली या, किंवा कधी कधी ज्ञानोबा हातून प्रेरणा करतात की पाठाला जायचं आहे. ज्या ज्ञानोबांनी सगळ्यांचं तुमच्यासहित माझं आरोग्याचं रक्षण केलं, ही ज्ञानोबांची कृपा आहे. ज्ञानोबांचा संकेत आहे हा की आपण चिंतन करावं. म्हणून तर या धर्मशाळेचे उपकार आहे की जागाही आपल्याला कशी बघा ना, एकीकडे जोग महाराजांची संस्था आहे, एकीकडे ज्ञानोबांची समाधी आहे आणि दोन्हीच्या मध्यभागी आपण आहोत. म्हणजे रक्षण आपलं असं झालेलं आहे की इथून आपल्याला सगळं करता येतं. ही ज्ञानोबांची अनुकंपा आहे की ज्यामुळे आपल्याला चिंतन करता आलं. गुरुदेवांचा हा प्रसाद आहे की त्यांच्यामुळे चिंतनाची आपल्याला दृष्टी प्राप्त झाली आणि तुम्ही सगळे संत माझ्याकरता आहात. तुम्ही संत माझी आकडा, दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी. तुम्ही तुमच्या जीवनातला अमूल्य वेळ दिला आणि तुम्ही आलात म्हणून मला चिंतन करता आलं. जर तुम्ही ऐकायलाच आले नसते तर मला चिंतन करता आलं नसतं. ही तुमची उदार भावना आहे, तुमचं हे औदार्य आहे की तुम्ही दररोज तुमच्या जीवनातला वेळ मला दिला. नाहीतर एक क्षणसुद्धा मृत्यू लोकातला भेटत नाही आणि तुम्ही माझ्याकरता दररोज 1-1 तास दिला. हे उपकार मी कधी विसरणार नाही. पाठाची शिस्त राहावी याकरता कधी मी तुम्हाला अपशब्द जर वापरला असेल तर उदार मनाने मला क्षमा करा. आणि हे सगळं ज्ञानोबांचं चुकीचं काही असेल तर माझ्या अल्पबुद्धीला ते परत करा. पुनश्च एकदा हे झालेलं चिंतन विश्वमाऊली ज्ञानोबा आहे, सकल गुरुजनांच्या सगळ्या गुरुबंधूच्या तुम्ही मला सांभाळून घेतलं आहे आतापर्यंत. नाहीतर सहसा तुमच्यासारख्या श्रोत्यांना आम्ही काही सांगावं, कारण आळंदीतले श्रोते चाणाक्ष असतात बघा. जर त्यांना ते ऐकण्याकरता पटलं, मान्य झालं तरच ते परत येतात, नाहीतर परत येत नाही. ज्ञानोबा म्हणतात ना, जर समजा चंद्र आकाशामध्ये आला तर चकोर आपली चोच वर करतो, पण केव्हा? जर ढगांचा पडदा नसेल तर. ढगांचा पडदा जर आला असेल तर चकोर आपली चोच वरती करत नाही. तसं निरूपणामध्ये जर संशयास्पद ठिकाण असतील, निरूपणामध्ये जर चुकीचं असेल तर श्रोते नावाची चकोर येत नाही बघा. आणि तुम्ही सगळेजण माझ्या ठिकाणचे असणारे गुणदोष याच्यासहित मला सहन केलं. ज्या गुरुजनाने आम्हाला सांभाळून घेतलं त्या सर्वांच्या चरणी करुणा व्यक्त करतो. तुमच्या ऋणात कायम राहावं हीच माझी अपेक्षा आहे. ते ऋण फिटूच नाही कधी, कारण त्या निमित्ताने अभ्यास करण्याची प्रेरणा प्राप्त होती. या ज्ञानेश्वरीचं चिंतन करत असताना तुम्हाला किती समाधान मिळालं हे मला सांगता येणार नाही, पण मी मात्र विश्वासाने सांगू शकतो की माझं चिंतन झालं आणि मला नक्की समाधान प्राप्त झालं. या माझ्या अभ्यासाच्या वाढीला, माझ्या चिंतनाला कधीकधी तर पाठ झाल्यानंतर कळतं की या ओवीचा अर्थ आपण असा सांगायला पाहिजे होता, तो एरवी कळाला नसता. पण तुम्हाला सांगण्याच्या निमित्ताने दररोज 2-3 तास का होईना ग्रंथ बघावे लागतात आणि मग इतर ग्रंथ परिशीलन करण्याकरता वेळ लागतोच की नाही. हे सगळे प्रेरणा करण्यासाठी तुम्हीच कारण आहे. जसं ज्ञानोबा म्हणतात, सूत्रधार दिसत नाही पण तो सूत्रधार आपल्या हात चालाकीने कळसूत्री बाहुलींचा खेळ चालवितो. तसे तुम्ही सगळे श्रोते सूत्रधार आहात आणि तुम्ही ग्रंथ सांगण्याकरता प्रवृत्त केलं. ज्ञानोबा म्हणतात की नाही, अहो चंद्रकांत दर्वता कीर होय, परी ते हातवटी चंद्रिकी आहे, म्हणून वक्तात वक्ताची नोही श्रोती नवीन. चंद्रकांत नावाचा जो मणी आहे ना, तो द्रवीभूत झाला तर सगळ्या इच्छा पूर्ण करतो, पण ते हातवटी फक्त चंद्राकडं आहे. तसं वक्त्याला अभिप्रेत अर्थ प्रगट करण्यासाठी तुम्ही श्रोते कारण आहात. तुम्ही संत माझी या कळा, दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी. ही सेवा सविनय आपल्या चरणारविंदी समर्पित करतो आणि वाणीला पूर्णविराम देतो. कुंडली गवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.